दिनाला शुभ कार्याच्या शुभ या दिनाला चला ग वंदुया श्री गणाला भाव सुमनांच्या अर्पुणी आम्हाला भाव सुमनांच्या अर्पुणी आम्हाला चला ग जाऊया दर्शनाला चला ग जाऊया दर्शनाला शुभ कार्याच्या
रसिक हो, आताच झालेल्या गणेश आराधनेनंतर श्री आर्य दुर्गा नमन मंडळ देवी असो आपल्या समोर सविनय सादर करत आहोत भक्ती आणि प्रेम, भक्ती आणि प्रेम यांची माहिती सांगणारी एक अनोखी गवत, वाकड्या पेण्याची कमाल आणि मावशीची धमाल आपल्यासमोर सविनय सादर करत आहोत. एक धमाल विनोदी नटखट गवत. काही झालंय का या सृष्टीवर समुदाय आहे का ज्याच्यामुळे तुझ्या मनाला त्रास होत आहे? तो तुमचा परमभक्त तर नाही ना? माझा मित्र सुदामा, माझा परमभक्त सुदामा. तुमची लीला मला काही कळली नाही. आज अशी एक गोष्ट करणार आहे की त्याला सारी सृष्टी साक्षी राहील. असं काय घडणार आहे? आज कित्येक वर्षानंतर माझा मित्र सुदामा, माझा परमभक्त सुदामा माझ्या भेटीला येत आहे. येणाऱ्या दिनाची स्वागताची तयारी करून येईलच तो इतक्यात. आशीर्वाद. महालाबाद ब्राह्मण आले, त्यांचे वचन एकदम फाटलेलं आहे आणि तो परत भेटण्याची इच्छा सुदामा आहे असं सांगत आहे. सुदामा, हा. माझा मित्र सुदामा आला. शिवा, जावं त्याला आदराने इथपर्यंत घेऊन या. शिवा, निघावे आपण. केशवा, गोविंदा. अरे मित्रा, किती वर्षांनी भेटतोयस रे? सुदामा, ये मला आनंद देणे तुझ्या. कृष्ण सखा तू माझा, तू माझा स्वामी, तूच माझा पाठी राखा, तू
सखा तू माझा स्वामी तूच माझा पाठीराजा तू अंतर्यामी हृदयात पूजितो मी हृदयात पूजितो मी कृष्ण सखा तू माझा सुदामा, अरे कित्येक वर्षानंतर का होईना पण भाऊ तू या कानाला भेटायला आला खरंच सुदामा तुला पाहून मी खुश झालोय सुदामा सुदामा तुला माहित आहे आजची तुझी व माझी भेट या साऱ्या सृष्टीला आठवण करून देईल प्रभू सुदामा हे प्रभू सुदामा बोल बोल प्रभू मला क्षमा कर सुदामा बोल वेड्या तुझी जागा या माझ्या चरणात नाही तर तुझी जागा या कानाच्या हृदयात आहे. अरे मित्रा पण काय तुझी अवस्था अरे तुझी अवस्था मला पाहत नाही रे सुदामा. अरे अरे वेड्या काय करून घेतलंस तू हे अरे केशवा, अरे हे नशिबाचे भोग आहेत रे. आणि हे नशिबाचे भोग आणि ही कर्माची फळं प्रत्येकाला भोगावी लागतात. आणि काना अरे नशिबाचे भोग आहेत आणि ह्यालाच ते जीवन म्हणतात रे काना. सुदामा अरे किती दुःखदायक होतो आहे अरे माझ्या मनाला किती वेदना होतात रे मित्रा असं बोलू नको यापुढे होईल सारं काही जीवन स्वीकार कर याचा नाही काना, अरे मुली जरा आणि माझी जागा नाही आहे. अरे संकोच करू अरे नको. माझी जागा तुझ्या चरणाची आहे. माझी जागा तुझ्या चरणाची आहे. हे कानाने दिले तुला हे मैत्रीचं उच्च स्थान आहे नको, नको. याचा स्वीकार कर नको, सुदामा. अरे देवा. अरे ये अरे बैस अरे बैस म्हणतो बैस. संकोच करू नको ये बैस हा. अरे सुदामा बैस संकोच करू नको बैस रुक्मिणी ये इकडे. आपण पुण्याची तयारी करतो अरे केशवा, काय करतो रे? संकोच करू नको. अरे नको. सेवा धर्म पुण्य आहे सांगे सखा श्री हरी सेवा धर्म पुण्य आहे सांगे सखा श्री हरी देवांचाही देव करितो भक्तांची जागरी देवांचाही देव करितो भक्तांची जागरी सेवा धर्म पुण्य आहे सांगे सखा श्री हरी सेवा धर्म पुण्य आहे सांगे सखा श्री हरी देवांचाही देव करितो भक्तांची जागरी देवांचाही देव करितो भक्तांची जागरी देवांचाही देव करितो भक्तांची जागरी अरे गोविंदा, अरे काय केलं? काय केलं? रामा, तुझे फक्त पूजनच केलं नाही तर तुझ्या या मैत्रीला आणि भक्तीला वंदन केलं आहे रामा, वंदन केलं आहे तुला आशीर्वाद तुला द्यायचेच असतील तर माझी भाज्या व माझ्या अर्धभाज्या यांना मिळून दिले तुला पाहून समजत असेल. अरे गोविंदा, हो सुदामा म्हणजे तुला भाज्या आणि अर्धभाज्या आता आहेत. मित्रा हे मित्रा तुला चांगलं सांगतो अरे अरे कान्हा, अरे तो पूर्वीसारखा लटकतच आहे. अरे किती निराकर्षी कोणाला का तुला सुद्धा होते. अरे पण
सुदामा, अरे तू पण किती नष्ट पाहिजे खरंच नटखटच झाली. अरे मित्रा सुदामा, अरे पण तुझं लग्न झालंय का रे? होय होय अरे अरे तुझ्या कृपेने माझं लग्न झाले आणि आणि गोविंदा माझ्या पत्नीचं नाव सुशीला आहे आणि अरे तुझ्या कृपेने आम्हा उभयताना 2 मुलं निघाली. वा वा सुदामा वा. अरे तू लग्न केलंस परंतु या कानाला निमंत्रण दिलं नाही. खरंच खूप हुशार आहे. बरं आहे बाबा बरं आहे हा. वा वा म्हणजे अरे काना तू कित्येक वेळी लग्न केली पण त्याचं साधं एकही निमंत्रण मला दिलेलं नाही. बरं आहे. वा रे वा काना अरे वा तुझी अरे मित्रा ते जाऊ दे रे. बरं मला सांग इतक्या वर्षाने तू मला भेटायला आलास परंतु माझ्या वहिनीने मला काही दिलंय का रे? अरे सुदामा अरे तुझ्या वहिनीने मला खरंच काय सांगा. दिलं? अरे संकोच करू नको. अरे नाही बाबा काय दिलेलं सुदामा तुला तर ठाऊकच आहे भक्ताने दिलेली कोणतीही गोष्ट मला प्रिय असते. सुदामा तू माझ्यापासून काहीतरी देऊ शकतो. अरे सुदामा अरे नाही गोविंदा. मित्रा दे पाहू अरे माझ्या. नाही गोविंदा. अरे दे मित्रा. अरे रुक्मिणी, ये. अरे नको रे. अरे मुली धरा अरे चक्र धरा नको नको रे. अरे काय करू अरे नको रे. सुदामा मित्रा अरे वहिनीने तर पोहे दिलेत पोहे. वा खूपच छान आहे. ये, रुक्मिणी. सुदामाच्या घरचे पोहे हो, हो, सुदामाच्या घरचे पोहे आवडीने देव खाई. सुदामाच्या घरचे पोहे आवडीने देव खाई. भेट झाली विसरत वाटी मन आनंदित होई हो. अरे कृष्णा छान पोहे सुदामा. अरे तुझे हे वैभव पाहता आणि तुला हा महान पाहता तुला मी काय भेट आणू हे काही कळत नाही. अरे आम्ही गरीब ब्राह्मण अरे भिक्षा घ्यायची ज्ञान घ्यायचं हे काम करता. म्हणजे झालो प्रभू, म्हणजे झालो प्रभू. जैसा जैसा भजे तैसा तैसाची मी पावे त्याचं. सुदामा मित्रा अरे तुला तर माहिती आहे खरं तर मला कशाचीच गरज नाही परंतु भक्ताने दिलेली कोणतीही गोष्ट मला खूप प्रिय असते. अरे वेड्या ही भक्ती आणि प्रेम याचा चुकीला आहे. सुदामा याचा चुकीला आहे. आज माझ्या डोळ्यातून पाणी आज मी खूप उठलो पण होईना. एक विचार काय विचारायचा आहे? माझे एक काम कशी कोणतं काम बोलून तर बघ. खरी खाणं बोल सुदामा. मला ते लहानपणीचे दिवस आठवतात. आपण केलेल्या त्या ती खाल्लेली शिरोळी अरे किती नक्कट होतात. तेव्हा पण लहान असलेले आणि ते मला ते दिसतंय असं जरा लहानपणीची आठवण आलेली दिसते. मला दाखवतो. ठीक आहे सुदामा.
तुला बाहेरच आहे ना हे अगं माझ्या अंगाची नजर पाहिजे ये बघ बघा म्हणजे आपली लहानपणी नजर तुला तो बघ या ये रामा तुला बाहेरच आहे ना तो बघतो पुष्कळ बघ हे आपले गोकुळ नगरी किती सुंदर दिसते ना आणि ते मथुरेचा घाट आणि त्या घाटावरून गवळणी हा कसे जात आहे सुदामा मित्रा ते आपले सवंग वेद्या वाकड्या व माझ्या समवेत असलेला तू अरे हा देवा अरे प्रभू मी अरे मित्रा हे बघ आपण केलेली चोरी ती सिगोरी व आपण केलेली चोरी पाहिलंस मित्रा बघ पहा Yeah.
अगं हे हिला अगं आज मथुरेचा बाजार तू येते ना? अगं हो, अगं तू पण येते ना? अगं हो, मी पण येते. चल मग पिकी पिकी. बरं तुझी झाली की नाही तयारी? अगं हो. मग चल जाऊया बिगी बिगी. बरं. आपल्या सयांना पण गोळा कर. ठीक आहे. हिरानी तारा चंद्रानी राधा मिळोनी साऱ्या जणी सोबतीला वाट धावते मावशी तुरी गदयानु चढू यमुने तलाट आगर डोईवरी गदयानु चढू यमुने तलाट आगर डोईवरी हिरानी तारा चंद्रानी राधा मिळून साऱ्या जणी सोबतीला वाट धावते मावशी तुरी गदयानु साध शृंगार धरून कलाग आम्ही गवळ्याच्या नारी दयाळुताची विक्री करण्याला उमटून बाजारी साध शृंगार धरून कलाग आम्ही गवळ्याच्या नारी दयाळुताची विक्री करण्याला उमटून बाजारी हिरानी तारा चंद्रानी राधा मिळोनी साऱ्या जणी सोबतीला वाट धावते मावशी तुरी गदयानु
सकाळच्या पाराला गबाई गार गार वाऱ्याला या सकाळच्या पाराला गबाई गार गार वाऱ्याला नवलाला या लाडाला नाच बघायला उतरी गालाला नवलाला या लाडाला नाच बघायला उतरी गालाला या सकाळच्या पाराला सकाळच्या पाराला बाई गार गार वाऱ्याला नवलाला या लाडाला नाच बघायला उतरी गालाला नवलाला या लाडाला नाच बघायला उतरी गालाला या सकाळच्या पाराला या सकाळच्या पाराला बाई गार गार वाऱ्याला या सकाळच्या पाराला बाई गार गार वाऱ्याला दरवर्षी मथुरेच्या बाजारी जाऊन जाऊन आणि तो मथुरेचा घाट करून करून थकले ग बाई. पायांचा पार उगाल काय करणार बाई. आता म्हातारी झाली, आता आपल्याला झेपत नाही. काय करणार. डोकरं बसली, पाय बसले, चालता येत नाही जास्त, कंबर वाकडी झाली. काय करणार बाई. नाही नाही. आणि म्हणून या आता आता गणपतीच्या मुली या म्हातारीला घेऊन जायला बघत नाही बाजाराला. बघतेच पण आज
तेच करून ठेवलंय की मथुरेच्या बाजारीत जायचं म्हणजे जायचं. या नवनसकीच्या पोरी मला कशा घेऊन जात नाही बाजारात ते बघते. आणि मला माहितच आहे की त्या मला घेतल्याशिवाय लक्षण करत नाही की त्यांना वाटत मागित नाही. हो की? आणि आम्ही सुद्धा खूप पावसाळे पाहिले, अनुभव आहे आम्हाला. या पोरींना काय माहिती आहे, फक्त आता वाटेवरच राहतो तिची मजा काय बोलणं झालं होतं? त्या म्हातारीला न्यायचं नाही ना? अगं हे कावळे आणि हे सुपाळे कुणाला ग? कुणाला म्हणता? म्हातारी कुणाला म्हणता? हा? आणि हे म्हणता मला काय मला मस्तीच्या बाजारीला यायचं, एक दिनच यायचं. बघते कशी जातात ते. जा 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 बघते मी. चल गं राधा, जा, जा, बघते कशी जाते ती. बाजारात गेलेल्या कावळ्या. आता काय झालं गं? आपण सगळे पोरी मथुरेमध्ये निघालो खरं, पण आपला कुणाला रस्ता माहित नाही बा. हो गं, मला ते पोलीस माहिती आहे. मला पण नाही माहिती. मला पण माहित नाही रस्ता. तिला नाही माहित, तिला नाही माहित, तिला नाही माहित. मग आता करायचं नाही गं? हो गं, आता करायचं तरी काय? अगं मावशीची आपण जाऊन माफी मागूया. अगं मी का मागू हिची माफी? मी तरी कशी बोलत पण नाही. ते मागणारच नाही मावशी. अरे नाही माझं ठीक आहे. मी तर माफीला काहीच नाही बोलले. मी का मागू माफी? नुसतं जाऊ द्या गं, मी जाऊन मावशीची माफी मागते. हो हो, लाडाची रक्षा पाहिजे. अगं मावशी, अगं मावशी ऐक ना. अगं जागे राहते. अगं बघ कशी करते. अगं तू गप्प बस गं. अगं मावशी ऐक ना जरा. अगं काय ऐकायचं राहते? अगं मावशी आमचं चुकलं. हो. मग काय म्हणते? अगं मावशी, आमच्यासोबत बाजाराला जा. बाजाराला येऊ. हो गं मावशी. अगं रात्री तुला तरी समजायला पाहिजे की या माणसाला घेऊन जायचं की मलाही सांगितलं नाही. मावशी आमचं चुकलं. आता तुला म्हणते हो गं मावशी. मग येऊ म्हणते चल गं आमच्यासोबत. माझ्याकडे जायचं मला. हो मावशी. अगं तू तरी ये. माझी दात पडली. मी आता कशी येणार? तुला रस्ता तर माहितीच आहे ना. हेच मला त्या टीव्हीच्या मुलीला नाही कळलं. त्या सावळ्या बोलतात त्या. काय भाव करतात? मावशी, त्याचं जाऊ दे गं. चल ना आमच्यासोबत. म्हणून येतो. या ना या मेलीच्या नादात लागली. बघ बघ सगळ्या अगदीसाठी एका अंगावर असं म्हणते हे बघ हे सांगून घेऊया नवरा दिवसभर किती उन्हाळला ना तर रात्री भेटली. समजलं आहे तुम्हाला? कळलं नाही का? आता काय झालं? मी काय म्हणते नाही गं मावशी. शृंगार केला नटून कटून आला कशाला ग? गं मावशी, बाजाराला जायला. हो का? हो गं मावशी. बाजारात जायचंय ना? हो. मग त्या माठात घेतलं काय सांगितलं नाही. अय्या हो. अय्या हो पुढे बघ की टवळे पुढे पुढे येते पुढे बोल काय काय आणलं? अगं मावशी, मी घेतलं विकायला लोणी. काय घेतलं? लोणी. लोणी घेतलं हो का? अगं मग बाजारात पाहिजे ना कोणी. अगं मावशी, मी घेतलं विकायला दही. दही कसंही ग मागची किती लाडाने देतात हो तुला. अगं मावशी, मी विकायला घेतलं ताट. ताट हो, ताट. खाली वा. अगं मावशी, मी विकायला घेतले तूप. गाणे सुंदर ग सुंदर. अगं मावशी. अगं मला लाडाने देऊ नको. मी सुद्धा ही टवळी हिला हिला बरोबर कशी घेतात. काय घेतात तू? खवा
मावशीला सोडून जाणार तू म्हणतो. आता म्हण चल. म्हणतोय का कशी म्हणते बा? मावशी जाऊ दे रे तिथं. बरं. कसं म्हणते? हो, म्हण मावशी. जाऊ चला ग बाय बाय जाऊ चला जाऊ चला ग बाय बाय जाऊ चला मथुरेच्या या बाजाराला गमाट भरून चला कसुंदर करून चला गमाट भरून चला कसुंदर करून चला गजाऊ बाजाराला गजाऊ व्यापाराला गोकुळ नगरी जन्मा माझा सवंगडी हे भेटले गोकुळ नगरी जन्मा माझा सवंगडी हे भेटले बालपणाची आठवण येता दंड
वेगवेगळ्या नावाने संबोधला जाणारा हा माझा अवतार. नकुलवर मणिग्रीव यांची नारदाच्या शापातून मुक्तता करण्यासाठी हा माझा अवतार. गोवर्धन गोकुलवासियांचं रक्षण आणि इंद्र गर्व आणण्यासाठी हा माझा अवतार. काय करावं तिकडे मथुरेत माझे जन्मदाता स्वतःच्याच भावानं स्वतःच्याच मामानं बंदिवान केले. तर का तर म्हणे त्याचा मृत्यू माझ्या हातून आहे. परंतु नाही, ज्या ज्या वेळी या पृथ्वी तळावर
धर्माचा नाश होऊन अधर्माचं राज्य येईल त्यावेळी अशाच वेगवेगळ्या रूपे घेऊन मी प्रकट होईल. अरे हो, पण कित्येक दिवस झाले माझे गोकुळातले सवंगडी मला भेटले नाही. त्यांना एक वेळ हाक मारून पाहिजे. सुदामा, अरे हे सुदामा, हो देवा. तू इकडे जाऊच्या पुढे पुढे नाम असो. आशीर्वाद असो. देवा, मला बोलायचे कारण अरे सुदामा, आज मी तुझ्यावर एक कामगिरी सोपवणार आहे. देवा, ती तरी कोणती? अरे सुदामा, आज मी तुला चोरी करायला सांगणार आहे. देवा, ती चोरी बिरी मला एकट्याला जमणार नाही. माझे जोडीदार वाकड्या व पेंद्या व बोबड्या यांना बोलवलं पाहिजे. असं म्हणतो सुदामा. हो देवा. अरे मग ते आपले सवंगडी असे येणार नाही. हो देवा. मग त्यावर एकच उपाय. आणि का तर कोणता देवा? ऐक तर. देवा, इथंच आहे. पडलिया मणी पडलिया मणी ताना तुझी मुरली पडलिया मणी पडलिया मणी ताना तुझी मुरली माझ्या देवान देवान आत मारली माझ्या देवान देवान आत मारली पडलिया तारी पडलिया मणी पडलिया मणी पडलिया मणी ताना तुझी मुरली माझ्या देवान देवान आत मारली 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 माझ्या कवळ्याला दाग काय करू माझ्या कवळ्याला दाग काय करू माझ्या कवळ्याला दाग काय करू किती किती राणा तुला फिरू किती राणा तुला फिरू किती राणा तुला फिरू माझ्या कवळ्याला दाग काय करू किती किती राणा तुला फिरू माझ्या चिमुडी रानावनात मला दोराची दापला गली माझ्या चिमुडी रानावनात मला दोराची दापला गली देवान देवान हात मारली माझ्या देवान देवान हात मारली पडलिया तारी पडलिया मणी पडलिया तारी पडलिया मणी पेंड्या देवान देवान हात मारली माझ्या देवान देवान हात मारली हॅलो रसिकांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक स्वयं अमोल खानविलकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तरी श्री आर्यादुर्गा नमन नाट्य मंडळ आम्ही त्यांचे शतशः ऋणी आहोत, आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आशीर्वाद असो.
अरे सवंगड, आज मी तुम्हाला एक कामगिरी सांगणार आहे. अरे अरे सवंगड, आज मी तुम्हाला एक चोरी करायला सांगणार आहे. अरे वाघ्या, चोरी म्हणजे दही, दूध, ताक, लोणी या सर्व गोरसाची चोरी करायला सांगणार आहे. मग तू चोरटच आहेस रे. अरे वाकड्या, असं का बरं बोलत आहेस? होय देवा, वाकड्या बोलतोय तू बरोबर आहे. तुझा तुला देवा तुम्हाला तर माहितच आहे, आज आपण एकत्र मिळून काहीच खाल्लं नाही. होय देवा. आणि आपण सर्वांनी एकत्र खाल्ल्याशिवाय माझं पोटही भरत नाही. पोट भरलं नाही देवा. तिथंच नाही आता खाऊ. एक काम करा, आले आम्ही जाणार. आज मी तुम्हाला जी कामगिरी सांगणार आहे ती केली तर आपल्या सर्वांना बरोबर आहे. आम्ही गाडीतून लागतो त्यांना पालन मोठ्या विचारतो तेव्हा परंतु आम्हाला हो हो आपल्या, म्हणूनच मी तुम्हाला चोरी करायला सांगत आहे. असं म्हणताय तेव्हा हो, चोरी करायची आहे. आम्ही करतो तेव्हा मी बरोबर सांगतो. मग ऐका, आज आहे पुनवेचा बाजार. त्या गोकुळच्या गौरांनी थाटमाट करून मथुरेचा घाट चढणार. त्यांचा रस्ता आपल्याला प्रतिबंध करायचा आहे. करा ना. मी तयार आहे. आधी तुला नाही तरी तू आडवा झोपू. जमेल नाही कामगिरी. ठीक आहे. परंतु हे करत असताना एक मात्र लक्षात ठेवा, हे काम करताना तू मात्र माझा असेल आणि कायदा तुम्हा सर्वांचा. मग येतो मी. तेव्हा या तुम्ही तरी पण ते ऐकलं नाही तर मग घेतो मी त्यांचा समाचार. घेतो मी. मला वेळ बोलायचं का ते आणलं देवाने काम दिली दही तू कधी चोरी करायला सांगितले. चोरी करणार म्हणजे काय? या
मागे घे. त्याला दिसत नाही. कोणतरी बघताय माझं. कोण बोलतंय रे? कोण बघताय माझं? आता माझं कोण बघतोय? काय बोल ना. कशाला आवाज येतोय? त्याला आवाज. आवाज कोणतरी आवाज. ए, मारतो. मारतो. काय म्हणतात आमचा नाही धरला हात बरं हात मी दलू काय झाले कोणता हात दलू मी हात पाय आता ते धावतात ना ट्रेल्यामध्ये आता तेव्हा तर मला लोणी माहिती मागते काहीतरी पण बोलताय आवाज येतोय माझा आवाज पाहिजे एक काम कर उभा राहा आता म्हणते आणि या हॅलो रसिकांच्या मनपसंतीतून आलेले पारितोषिक आर्या महेश तरळ आणि अनन्या महेश तरळ यांच्याकडून आता चालू असलेल्या या गौरवीसाठी 201 रुपयाचं पारितोषिकाला आहे. तरी आम्ही ती आर्या दुर्गा नमन नाट्य मंडळ त्यांचे सदस्य ऋणी आहोत, आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. हॅलो खास अधिकार मावशीसाठी खुशखबर. प्रथमेश हुंदलेकर यांच्याकडून मावशीच्या या भूमिकेसाठी 101 रुपयाचं पारितोषिकाला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यावं. मावशीसाठी नाव आहे प्रथमेश. अगं बाई नाव घ्यायचं अरे बापरे बरोबर मी काय म्हणते आज की नाही मी खांबेश्वरला गेलो. खांबेश्वरचं मंदिर आहे तिथे गेले आणि तिथे त्या खांबेश्वरला नमस्कार केला वागून तुम्हाला प्रथमेश रावांचं नाव घेते. तुम्हा सर्वांचा मान राखते. काठी खाली घेऊ तू सांगते म्हणून काठी खाली ठेवते ठेवली आता तुझ्या हात काय केले आणलंस रे मेला अरे तुझ्या शब्दांचा सुकार आणि मेला तुझ्या बुद्धीचा दुष्कार मेला तुला कोण समजदार हुशार मुलगा कोण भेटलाच नाही हो का म्हणजे एवढ्यांचं तू हुशार ते दोघे तुमच्या आंधळे आणले होते बोला तुझी अच्छा अच्छा मी काय म्हणते हात मागे घे हात का मागे तुला दही दूध पाहिजे की नाही दही दूध घेऊन झाल्यानंतर ठेवले की नाही ते पाठीवर बांधून घेऊन जा. आता म्हणते हो मग माझे हात देतो घेतले हो मग घेतले नक्की आता डोळे बंद कर. आता माझे डोले कशा बंद करायला सांगते अरे मेल्या कर ना पाहिजे दूध दही दूध आता म्हणते
आम्ही कसा पिणार तू दोन माझं पियाचं नाही कोण कुठून तोडून आणलं गेल्या कोणाच्या बाजूने आता त्या सालगडीच्या बाहेर गेलो होतो तिकडे गेल्या मग घरी ठेवलं त्यांचं गेलं. हा, चांगली कट्या. आता कट्टा मारते. बाकी आणखी पहिला काय घेतलं? डोळे बंद कर. हा, केलं मावते. नाही बघितलं. गेले. हो, मावते. अगं पोरी. आता मावते. या पाहिजे तेवढं दे. दे. आता मावते. आता पण एकीने द्या दही दूध. आता तर मला खायला म्हणलं. मी अल्लाह सांग तिला अरे माझ्या पोरगी नाही गोड आहे म्हणते तुला काय? आई दूध पाजतील तू फक्त पी ते पाजणार आहे आता म्हणते हो आपण चपात पदा म्हणून हा द्या हॅलो शांताराम मित्र यांकडून मावशीसाठी 51 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यावं. शांताराम मिळू का अगं बाई येते अहो आजकाल की नाही राजकारण काही जास्तच झाले राजकारण म्हणजे काय माहितीये देशात राजकारण राज्यात राजकारण जिल्ह्यात राजकारण तालुक्यातील राजकारण अहो हेच कशाला गावागावातील राजकारण ओ गावातच कशाला भावकीची राजकारण मी काय म्हणते नाव 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 कशाला नाव घ्यायचं अहो नावात नाही नाव गावात नाही गाव नावात नाही नाव गावात नाही गाव जाऊबाईत नाही जाव नावात नाही नाव गावात नाही गाव जाऊबाईत नाही जाव शांतारामराव अहो तुम्ही तरी आहेत का भावात भाव कायदा तुझा मानचा आहे हो म्हटलं पाहिजे तू एक सप्तवचना
आला एवढा मोठा दखल आहे तुला. काय मध्ये काय दगड एवढं मोठं आहे? चांगल्या नवऱ्याने म्हटली आहे आणि तुला मोठा एवढा दखल. एवढं मोठं आहे? तुला दिसतंय अरे दगड नसेल. तू दिसतंय काय रे बरोबर आहे आलं मला पण दिसतंय. मावशी आहे मावशी मावशी आहे. चला, बोललं पाहिजे. चला ये बसा बापड्या. मावशीला बसवलेलं आहे. चला बसूला जाऊया. चला किती जेवढा बसूया. मी काय म्हणते आता खूप दमली करू. मी काय म्हणते तुम्ही ती ना घराकडे बसते. ठीक आहे तुम्ही पुढे जाल की नाही आता ती मागे परत आतमध्ये येणार पुढे. हा, तुम्ही या बसून राहा. ठीक आहे का जाऊनी जाते हा. राधे अगं ये राधे राधे अगं ये राधे अगं राधे कोणी नाही मीच आवाज मारत होतो. राधे मी श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवंत रसे करतात मग राधे कसे असतात? पायी पद्म मीरा वंतकी सोन्याचा तुला आणि विद्यावरती विठ्ठल विठ्ठल करत उभे असतात. खरं आहे राधे तुझं. परंतु या पृथ्वीतळावर धर्म नष्ट होतो. अधर्म नष्ट होतो. राधे या पृथ्वी काळावर धर्म नष्ट होऊन अधर्माचं राज्य येईल. त्याच्या वेळी मला वेगवेगळी रूपे धारण करावी लागली. मग सांग राधे
रूपात कसं बरं दिसेल? म्हणे विश्वास नाही. राधे, तू विसरू शकणार नाहीस. नदीचा काठ, चमचमतं पात्र, उतरता घाट आणि मोहनती रात्र. राधे, तू विसरू शकणार नाहीस. गलटता सूर्य, लवंटी साथ, पक्ष्यांच्या माळा आणि चिमचिमती झाडं तू विसरू शकणार नाहीस. सोनेरी ऊन, वाऱ्याची धून, बोलकीची खून आणि पावलांची चाहूल तू विसरू शकणार नाहीस. ओसंडता हर्ष, राधे, तू विसरू शकणार नाहीस. तुझा माझा हितगुज, आंब्याच्या झाडावर चिमण्यांची कुजबूज. राधे, ना तू विसरू शकत ना मी विसरू शकत. राधे, तरी तुझा विश्वास नाही. मग ऐक तर मी केलेल्या त्या लीला. ठीक आहे. वासुदेव माझे पिता, देवकी माझी ग माता. जन्म झाला ग बंदी शाळेला, जन्म झाला ग बंदी शाळेला. वासुदेव माझे पिता, देवकी माझी ग माता. जन्म झाला ग बंदी शाळेला, जन्म झाला ग बंदी शाळेला. वसुदेव माझे पिता, देवकी माझी ग माता. जन्म झाला ग बंदी शाळेला, जन्म झाला ग बंदी शाळेला. Thank you.
यांना आपण शरण जाऊया आम्ही तुम्हाला शरण आलो आहे. अगं सख्यानो, मी तर तुम्हाला अभय कधीच दिलाय, परंतु मला एक वचन द्या. काका कोणतं वचन? सखे, आजपासून मथुरेचा बाजार बंद. काका मथुरेचा बाजार बंद, मग आमचं पोटा पाण्याचं कसं? अगं राधे, मी मथुरेचा बाजार बंद म्हणालो, गोकुळचा नाही. आजपासून गोकुळातच बाजार करा. ठीक आहे. जा, सुखाने संसार करा. राधे तू कुठे निघालीस? काका आता काय झालं? राधे, 7व्या अवतारी दिलेलं वचन पूर्ण नाही का करणार? काका ते आता शक्य नाही. राधे, तू दिलेलं वचन पूर्ण करावंच लागेल. काका ते पूर्ण करावंच लागेल का? हो राधे, ते वचन पूर्ण केल्याशिवाय तुला जाता येणार नाही. ठीक आहे. तुझ्यान माझ्या भेटीसाठी सागर कुटी अरवला. तुझ्यान माझ्या भेटीसाठी सागर कुठे अरवला. काणारे भेट दे ना मला, काणारे भेट दे ना मला, काणारे भेट दे ना
शीतल कांबळे, विघ्नेश